सांगितलं ना घेऊन आलायस ना. आता सांगतोय तसंच कर. गुपचूप ती बॅग रस्त्याच्या मध्ये आणून ठेव आणि गाडीपास जाऊन थांब. तू सांगितलं ते घेऊन आलोय मी, पण जोपर्यंत माझी बायको माझ्या जवळ येत नाही तोपर्यंत हे पैसे मी तुला देणार नाही. तिथं थांबायचा. जास्त सांगपणा नाही करायचा. आता हिच्यासोबत तुलाही उडवेन. तू तू आधी बंदूक खाली घे. सावी, तुम्ही घाबरू नका. मी आलोय. मी काही होऊ देणार नाहीये तुम्हाला. ए, तुझ्या बायकोला मी इकडं आणतोय. तू पैसे घेऊन तिकडून ये. ठीक आहे. ए हिरो, बायको सिंगल पीस वाली पाहिजे ना. आधी पैसे मग बायको. पैसे घे. चल घे पैसे. अभी तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काय झालं नाही ना? सावी सावी, तुम्ही शांत व्हा. आणि मी ठीक आहे, मला काही नाही झालं. आता आपण सेफ आहोत, घाबरायचं काही कारण नाही. हा सावी, वर बघा माझ्याकडे.
त्या लोकांनी काही केलं नाही ना तुम्हाला. त्यांनी जर काही केलं असतं ना तर जग इकडचं तिकडं करून टाकलं असतं. किती डेंजर माणसं होती ती. आणि तुम्ही एकटे काय आलात? तुम्हाला काय झालं असतं तर? सावी, ते लोक डेंजर असतील ना तर त्यांच्यापेक्षा 10 पटीने जास्त डेंजर आहे मी. आता फक्त तुम्हाला सोडवायचं डोक्यात होतं माझ्या, नाहीतर त्यांना त्यांचा पाप आठवायला लावला असता मी. बरं, आपण घरी जाऊयात. सगळे वाट बघतायत. तुमची आई, माझी आई, भाऊ टेन्शन मध्ये असतील सगळे. चल. सावी, काय झालं? धैर्य, तुम्ही मला वाचवण्यासाठी 10 कोटी रुपये दिले का? सावी, मला सोडवण्याच्या बदल्यात त्यांनी जर माझा जीव मागितला असता ना तर तो सुद्धा आनंदाने दिला असता. तुम्हीच नसाल तर हा जीव तरी काय कामाचा. तुमच्यापेक्षा जास्त महत्वाचं या जगात मला दुसरं काहीच नाहीये. मग ते 10 कोटी काय चीज आहे. सावी, सावी, तुम्ही आहात म्हणून मी. माझ्यासाठी माझं आयुष्य, माझं जग, माझं सर्वस्व आहात तुम्ही. सावी, चला. चला. सावकाश. दादा, लाईव्ह टेलिकास्ट पाहिजे होता रे. तिकडे नेमकं काय चाललंय हे बघायला किती मजा आली असती. खरंच की दादा, धैर्यला वाटत असेल का आपण किती हुशारीनं आपल्या बायकोच्या जीवावरचं संकट टाळलं. आणि त्याला कुठं माहितीये खेळ आता सुरू होणार. खेळ सुरू होणार नाही. खेळ खऱ्या अर्थानं कायमचा संपणार. यो विलास मुजुमदार काय चीज आहे ना हे अजून त्याला नाही माहिती. बोल रे. हॅलो बॉस, राजाला राणी मिळाली. होय का? मग आता मस्त त्यांचा सत्कार करा आणि प्लॅनचा पुढचा टप्पा सुरू करा. ओके बॉस.
सावी, आता सगळं ठीक आहे. घाबरायचं काही कारण नाही. शांत हो. काळजी करायची काहीच गरज नाही. आपण सेफ होत आता. आता निघूयात. प्लॅन ऑन. हॅलो. तेरी मुजुमदार, पैसे दिलेच आणि झालं. तुझ्या बायकोची किंमत एवढी स्वस्त आहे का? नाही रे, 10 कोटीत कशी मिळेल तुला तुझी बायको? आणि हो, मला पण स्वस्तातल्या डील नाही आवडत. 10 कोटी घेतले ते फक्त तुझ्या बायकोचं तोंड तुला बघता यावं म्हणून. काय नाटकं लावू देस? मागितले तेवढे पैसे दिले ना तुला. हो, ठेव आता. चिडून काय उपयोग नाही रे. सारखं सारखं ओरडलं म्हणजे कोण वाग होत नाही. चल, तुला एक मजा दाखवतो. दिवाळी आहे ना, फटाके तर फुटलेच पाहिजेत. जरा मागे वळून बघ, दिसल तुला काय आहे ते. हे तुला काय काय पाहिजे तुला? जास्त काय नको, फक्त तुझ्या बायकोचा जीव पाहिजे. तोंड सांभाळून बोल, नाहीतर तुझा जीव घेईन मी. लिमिट मध्ये ना. ए, बॉम्ब माझ्या नाही, तुझ्या गाडीत आहे. त्याच्यामुळे आवाज खाली ठेवायचा आणि लिमिट मध्ये तू राहा. आता नीट ऐक. 2 मिनिटात आहे तुझ्याकडे, फक्त 2 मिनिटं. या 2 मिनिटाच्या डिसिजन घ्यायचं की तुला काय पाहिजे. बायको सोबतचं मरण की स्वतःचा जीव. दोन मिनिटात बॉम्ब फुटणार आणि गाडीत बसलेले सगळे वर जाणार. दुश. ए धैर्य, मला वेडा समजतस का? असं उतर उतर, गुपचूप बायकोला घेऊन गाडीतून उतर. म्हणजे तुझ्या गाडीच्या पाठीमागे जे माझे शूटर उभे आहेत ते नेम धरून तुमच्या दोघांच्या डोक्यात गोळी घालतील.
देवा, भाऊंचा लय विश्वास आहे धैर्यांवर. त्यांचा विश्वास खोटा ठरू देऊ नको. माझ्या सावीची आणि धैर्याची काळजी घे. का अशी परीक्षा घेतोस आमची? काय चुकलं आमचं? आम्ही कधी कुणाबद्दल वाईट चिंतत नाही. उलट होईल तेवढं आमच्या परीने दुसऱ्याला मदतच करतो. आणि भाऊंनी तर त्यांचं समद आयुष्य समाजसेवेसाठी घालवलं. कुणाच्या आद्यात नाही, कुणाच्या मत्यात नाही, तरी पण कसला राग करतेस आमच्यावर? हे भोग का भोगायला लागतायत आम्हासनी? आधी माझ्यापासून माझ्या नवऱ्याला दूर केलं, आणि आता माझी पोरगी मी हिरावून घेणार आहेस काय? माझ्या सावीला काय पण होतं का म्हणे? माझ्या सावीला काय पण होतं का म्हणे देवा? माझ्या सावीला काय पण होतं का म्हणे? माझ्या पोरीच्या केसाला पण धक्का लागतं का म्हणे देवा? आता धैर्य आणि सावीच्या लव्ह स्टोरीचा दी एंड. आणि हे एंडिंग त्यांच्यासाठी नाही, पण आपल्यासाठी हॅप्पी असणार. हॅप्पी दिवाळी दादा. हॅपी दिवाळी भास्कर. भास्कर, त्या धैर्याचं थोबड बघण्यासारखं झालं असेल का नाही? होय की. तो ना स्वतःला लय शहाणा समजतो. त्याला वाटते तू जे काही ठरवतो ना ते आणि तसंच होणार, पण नाही. त्याला हे माहित नाही का त्याच्यापेक्षा 4 पावसाळे आपण जास्त बघितले. धैर्य, तू हे सगळं का करत होतास? तुझं प्रेम खरं का खोटा ते काय आम्हाला माहित नाही, पण तुझ्यामुळं आम्ही लय अपमान सहन केलाय, आणि त्याचा बदला घ्यायचा चान्स काय आम्ही सोडणार नाही. धैर्य मुजुमदार, तयार राहा. तुझ्या आयुष्यातलं प्रत्येक सुख हिरावून घेणार आम्ही. बर्बाद व्हायला तयार हो धैर्य. धैर्य, तुम्ही खाली उतरा. तुम्ही माझा विचार करू नका. तुम्ही खाली उतरा. मी तुम्हाला काही होऊ देणार नाहीये. हा, पण
धैर्य आणि सावीच्या पहिल्या स्पेशल दिवाळीचा स्पेशल फटाका. धैर्य आणि सावीच्या प्रेमाचा फटाका फुटला. देवा, ही परीक्षा माझी नाही, तुझी आहे. आज जर माझ्या लेकीला आणि माझ्या जावयाला काही पण झालं ना, तर माझ्या उभ्या आयुष्यात मी कधीही तुझ्या पुढे डोकं टेकवणार नाही. आज तुला स्वतःला सिद्ध करावंच लागल, सिद्ध करावंच लागल तुला. माझ्या लेकीला आणि माझ्या जावयाला सुखरूप घरी घेऊन ये. प्लीज माझं ऐका हो, तुम्ही उतरा गाडीतून. मी सावी काही होणार नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हाव पण सावी शांत व्हा. मागं मी आहे ना, विश्वास ठेवा माझ्यावर. धैर्य, प्लीज ऐका ना माझा. अहो तुम्ही सावी मी आहे ना, काही होणार नाही.
काय झालं काय झालं? सावे 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 कशी आहेस तू हा कशी आहेस तू मला काय झालंय समजा हा कुठं होतीस तू कुठं होतीस हा कुठं होतीस? हे काय झालंय खरं? सावी उतरा. दीपा हा आरतीत तार घेऊन ये. हा आणते. लय मोठी संकटातून आली माझी पोर. आई आलीस? या आत या. या अथर्व आत्ता आली बघ. आत्तू आत्तू इकडे बळा. हे पुरी रडू नको.
सगळं ठीक आहे, काय घाबरू नको. सगळं ठीक झालंय की नाही आता? हं? नको काळजी करू. धैर्य, तुमचे आभार कसे आणि कुठल्या शब्दात मानू तेच कळणं झालंय बघा. आई अहो, आभार मानून परक करताय होय मला. आणि सावी जशी या घरची लेक आहे तशी माझी बायको सुद्धा आहे. मी जे काही केलं ते तर कर्तव्यच होतं माझं. प्रेमासाठी केलेल्या कामाचे आभार कसले घेऊ मी? तुम्हाला शब्द दिला होता, तो पडू दिला नाही. लक्ष्मी पूजनाच्या आधी तुमची लेक तुमच्या डोळ्यासमोर आहे.